साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी प्रशांत बनकरला अटक. प्रशांतवर शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप. हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटवर बनकरचा उल्लेख. आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरवर खासदाराचा दबाव. आरोपींना फिट दाखवण्यासाठी टाकला जात होता दबाव, तर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आरोपी पोलिसांचं निलंबन. उपमुख्यमंत्री शिंदे सर्व कार्यक्रम रद्द करून दिल्लीला रवाना. दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या घेणार भेट. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत करणार चर्चा. मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून 150+ टार्गेट. मुंबई महापालिकेत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपकडून आखणी. शिंदेंच्या शिवसेनेला 65 ते 75 जागा देण्यास भाजप अनुकूल असल्याची माहिती. मतदार याद्यांमधील घोळांबाबत काँग्रेसची आज पत्रकार परिषद. राज्यातील काँग्रेस नेते मतदार याद्यांमधील घोळ उघड करणार. पत्रकार परिषदेकडे राज्याचं लक्ष. पंकजा गोपीनाथ मुंडेंच्या खऱ्या वारसदार. धनंजय मुंडेंनी वेगळी भूमिका घेतली होती. आता वारसदारावर बोलून वाद निर्माण करण्याची गरज नाही. प्रकाश सोळंकेंचा छगन भुजबळांवर निशाणा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर. नाशकात 38व्या अखिल भारतीय महानुभाव परिषदेचं आयोजन. फडणवीसांसह बावनकुळे, गिरीश महाजन, भुजबळ, दादा भुसे आणि माणिकराव कोकाटे राहणार उपस्थित. उपमुख्यमंत्री अजित पवार आज नांदेड दौऱ्यावर. उमरी, देगलूर दादांच्या राष्ट्रवादीत इनकमिंग. शिरीष आणि कैलाश गोठरेकर समर्थकांसह करणार पक्षप्रवेश. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार. धनगेकरांच्या आरोपांनंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि मुख्यमंत्र्यांमध्ये वर्षा निवासस्थानी 40 मिनिटं चर्चा. तर मुख्यमंत्री मोहोळ यांचा राजीनामा घेतील. भेटीवर धनगेकरांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री फडणवीस आणि मनोज जरांगे उद्या एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता. उद्या मंगळवेढ्यामध्ये होणाऱ्या शिवरायांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी दोघे एकत्र येण्याची शक्यता. राज्य सरकारचं शिष्टमंडळ घेणार. बंजारा समाजाचे उपोषणकर्ते विजय चव्हाण यांची भेट. शिष्टमंडळात पंकजा मुंडे, संजय राठोड यांचा समावेश. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी 9 दिवसांपासून उपोषण सुरू. कोल्हापुरात जायंट व्हीलमध्ये 18 ते 20 जण अडकले. कागलमधील उरुसा दरम्यानची घटना. अग्निशमन दलाच्या मदतीनं तब्बल 5 तासांच्या प्रयत्नांनंतर सर्वांची सुटका. संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील बिडकीनमध्ये बॅनर फाडल्याच्या कारणावरून 2 गटात तुफान हाणामारी. हाणामारीमध्ये एका 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू, एक गंभीर जखमी. राज्यामध्ये रविवारपर्यंत पावसाचा येलो अलर्ट. काही भागात आज आणि उद्या पावसाचा इशारा, तर काही भागात 28 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अंदाज. काल अनेक ठिकाणी अवकाळीची बरसात. विदर्भात संत्रा बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर फळगळती. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका. बागांमध्ये संत्र्यांचा अक्षरशः सडा. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवास होणार आणखी सुसाट. एक्सप्रेसवे 10 पदरी करण्याचा निर्णय. 10 दिवसांमध्ये प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार. दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे शेगाव आणि अक्कलकोटमध्ये भाविकांची गर्दी. श्री संत गजानन महाराजांच्या चरणी हजारो भाविक लीन, तर स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भक्तांची रीत.